नमस्कार मित्रांनो, बर का. आणि आपल्या आता 2-3 दिवस झालं कसलीच ब्लॉग टाकली नाही ती, बर का. 7 दिवस झाला 7-8 दिवस झालं का. एक ना एक दिवस महिलाच्या लक्षात राहत असते आणि आपण म्हणजे आमच्या लक्षात फक्त मोठाड राहते, बर का. 7 दिवस झाला आमचं आपलं ब्लॉग आलं नाही तर तुम्हाला ब्लॉगच्या सुरुवातीला सांगतो मित्रांनो, ही चॅनल हा आपलं प्रँक कॉलचं आणि ह्या चॅनलवर आपण प्रँक कॉलच करणार आहोत. ह्या चॅनलवर माझा लास्टचा ब्लॉग असेल, बरं का. आता दुसरं चॅनल माझं सायली मोरे ब्लॉग टाकणार. सायली मोरे चॅनल काढलेला आपण, त्या सायली मोरे चॅनलवर आपण आमचं डेली ब्लॉग टाकणार आहोत. आणि ती चॅनल मी खाली मेन्शन केलंय बघा, कॅप्शन टायटल पशी, टायटलवर तिथं ऍड केलेला आहे चॅनल. नुसतं त्याला क्लिक करा ती चॅनल आणि आमचं चॅनल ती सबस्क्राईब करून घ्या. त्या चॅनलला पण मॉनिटाईज करून द्या मित्रांनो. आणि झालं बरं का, ही जी पण आता 700 सबस्क्राईब पूर्ण झाली, ती फक्त 300 कमी आहे. ती 300 झाली का हिचं पण चॅनल सबस्क्राईब होणार आहे. आणि तुमच्या चॅनलला 100 किंवा 500 कमी आहे. आणि माझ्या चॅनलला ह्या फक्त 500 कमी आहे. त्या आता माझ्या चॅनलला 99,530 सबस्क्राईब कंप्लीट झालेली आहे. ती आता फक्त 470 सबस्क्राईब बाकी आहे ती, आणि ती सुद्धा लवकरच पूर्ण होणार आहे. ती का नाही का सायले होणार ती का नाही. आता मी थोडा घास गवत तोडण्याचं काम करतो, बरं का. शेतात आल्या आल्या कामाला सुरुवात केलेली आहे. घास गवत तोडतो आज. शेत तर समजा दाखवाच, छोटी छोटी ब्लॉक करून दाखवा आपण. तर मी अगोदर काय करतो, घास गवत तोडतो. तू तोर तिकडं उभारून बोल, मी तोडालेलं पण यावं, तू बोलालेलं पण यावं. तोडा तुम्ही तो. काय तर बोल की नुसतं उगा धरून उभारली सोय. बोलते की तोडा तर किती नीट तोडा, नाही तर काय तर करून घेतात. येते का तोडता? अंदाज असतोय. तिकडं गहू लावले वाटते आपलं. तिकडं गहू पेरलेला लावलेलं नव्ह. पेरलेलं झालं शेताला येऊन. हो तिकडं कांद्याच्या शेतात रोज जाता. कांद्याच्या तिकडल्या शेतात नाही आपण. तिकडं येणच नाही आपलं. बस केवढंच किती झालं बघा. 4 जनावराला जास्त लागतंय खाऊ. बस करा तरी. लागलं का? तर मित्रांनो, आता आपलं घास गवत कापून झालेलं आहे आणि ही घास गवत मी कुट्टी मशीनीपर्यंत नेणार आहे, बरं का. आणि तिथं कुट्टी करून समद्या जनावराला वाटून टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि कुट्टी करून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा जायचं आहे कांद्याच्या शेतीत, कांद्यातलं गवत काढण्यासाठी. तर तुम्ही बघत राहा बरं का, कशी कशी कुट्टी करता आणि जनावराला खाऊ कसा कसा वाटप करतो. तर ही घास गवत कमीत कमी आता 60 ते 70 किलो वजन आहे. आणि ही मला उचलते का नाही ह्याचं कोडं पडलेलं आहे. उचलते उचला होणं नेणार आहोत. रोज सकाळी अर्धा लिटर दूध पिताव की. दूध पिताव म्हणून एवढं धाडस करायला लागला. उचलते वजन कोण उचलते? मी उचलते थोडा का सर नाही काय कळशी उचलते का पाण्याची? मग कोण उचलते कळशी? पाणी कोण आणते? उचल बघा. चला करा चालू. आता घास गवत आणून झालेला कुट्टी मशीन चालू करतो आणि अगोदर कुट्टी करून घेतो. बघा नुसतं तुम्ही. मशीनचा आवाज लय आलाय की. तिकडे जवारी सगळी बघा. जवारी गहू सगळं जाते सगळं.
तर मित्रांनो अशा प्रकारची एकदम चांगली कुटी आपण तयार केलेली आहे बरं का, घास गवताची हिरवी कुटी आहे. आणि ती आपण कुटी आता जनावराला टाकणार आहोत. जनावर सुद्धा ह्या कुटीला आवडीनं खाते बरं का. आणि कुटी इतकी मस्त झाली आहे, धसाड्या मारल्या नाही त्या काय नाही. थोडं पुढे येऊन दाखवा अजून. तुम्हाला कसं काय माहिती आवडीने खाते ती? धसाड्या नाही त्या ना, कसली भारी झाल्या, बारीक बारीक 1 इंचाचं तुकडं होऊन पडलं तर फक्त त्याच्यामुळं. आणि हिरवी वैरण ही जनावराच्या आवडीची असते, ही मला पहिल्यापासून माहीतच आहे. तर असू द्या, आता मी डायरेक्ट काय करतो, कांद्याची पात बारीक आपल्याला खोटा का? कांद्याची पात नाही, बघू की कसली भारी झाली आहे. चला आता मी जनावरला टाकून घेतो लगेच. चल तिकडं चला. प्रयत्न कर. प्रयत्न कशाला दाखवतेस की खरं खरं? मग खरं खरं दाखव. कुठं चालू ऐकणं जाऊ का मधनं? मधनं नाही हो, उगं लांबून फिरावला का नाही मला मागत तुमच्या? हा तिकडून दाखव. आता काय नाव ठेवतो की ह्यांची तुम्ही पहिलं? आता माहिती का नाव ह्यांना? तिचं नाव गंगा आहे. बघ आता 1 कॅरेट ह्यांना टाकलंय, तेवढं खाऊन आता हिला दिवसभर वैरण लागत नाही म्हशीला. हा आता काय कर, तू बी टाकी थोडं जनावराला, नुसतं मला टाकायला होती सोय. अनावगत असलं सांगून का मला? काय तसलं सांगू नका, थोडं तू बी कर की काम. आणि ते मग धरा मोबाईल धरायचं पण काम आहेच की. राहू दे आता आमचं माझं. मोबाईल धरायचं काम नाही का? हात राहू दे, घेतो आता किती आहे तिथं. पट्ट 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 टाकतो. लवकर आवर, आपल्याला जायचं तिकडं. जाऊ की मग. कांद्यातलं गवत काढायचं आहे. कांद्यातलं रोप का गवत? गवत. रोप का बरं म्हणाले? रोप पण नाही, गवत म्हणले. थांब मी टाकू नाव सांगा की त्यांची पहिल्याची नाव का? नाव नाही ती त्यांना, ती 2 नवीन नाही वाटते. ती 2 नवीन आहे का नाही? पहिलं नव्हती गे का होते? शाली कली जी आहे का, ही कली हिचं नाव अग्निसेना आहे, माहित आहे अग्निसेना. आणि पलीकलीचं देवसेना आहे. आणि ती एकदम ती रेडी आहे का, तिचं श्रीवल्ली आहे. पहिलं अग्निसेना, देवसेना आणि श्रीवल्ली. आणि ही कली ही गंगा, अशी नाव आहे ती. कळालं का आता? कळलं. शाली कली अग्निसेना दाखवी तिला. अग्निसेनाला टाकले, आता देवसेनाला टाकायचे राहिले वैरण. लय चिरकाला भीतीली तरी खायच नाही ते. ही देवसेना आणि ही अग्निसेना आणि ही श्रीवल्ली. कळालं का? लक्षात ठेवा आता तुझ्या. तर हा हा तू ते माझ्या लक्षात असते. तुझ्या एक तर ती लय शिक्षण झाल्यामुळे राखलं. हा हा परत कधी विचारा की नाव, आता माझं लक्षात राहते. बघा हो. कधी सांगितलंच नाव की तुम्हाला? नाव आधी सांगितलं का कधी? झाली का चौकीला 4 कॅरेट बरोबर झाली. मापच आहे रोज. किती वैरण खालीवर किती होते, हा किती जनावराला पुरते हे आपल्याला माहित आहे. समजा परफेक्ट. हा लय हुशार आहो तुम्ही. मग टाका. तर असू द्या मित्रांनो, आपल्या चॅनलकडे लक्ष. आणि आपली लवकरच 100K पूर्ण होणार आहे ती. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा आपला व्हिडिओ सुद्धा तुमच्या 5-10 मित्रांना किंवा 5-50 मित्रांना शेअर करण्याचा प्रयत्न करा. तर भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद. चला.